नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे तुझ्यात जीव रंगला. 36 भाग 36. आबा नितीन यांच्यासोबत बोलत होते. नमस्कार, कसे आहात? तुम्ही फोन करणार होते, आता बरेच महिने झाले तुम्ही फोन केला, आठवण काढली, खूप छान वाटले, आबा म्हणतात. तुम्हाला तर माहितीच आहे ऑफिसमध्ये किती काम असते, त्यामुळे काही लक्षात राहत नव्हते, नितीन म्हणतात. समजू शकतो, ऑफिसमध्ये खूप काम असते. तुम्ही काय फोन केला, आठवण आली की आमच्याकडे काही काम काढले, आबा म्हणतात. काम नाही, पण काहीतरी विचारायचे आहे, तुमच्यासोबत बोलायचे आहे, नितीन म्हणतात. आमच्यासोबत काय काम काढले, आमच्याकडून काय होईल ते आम्ही करू, आबा म्हणतात. तुमच्याकडून होईल असं मला हवं आहे, आता जास्त वेळ घेत नाही. मला तुमचा राया माझ्या अकिरासाठी आवडला आहे. तिचे 3-4 महिने कॉलेज राहिले आहे, ते झाले की आपण पुढे जाऊ, असं माझे म्हणणे आहे. अजून एक खरं सांगतो, 2 दिवस माझे माणसं होते, रायाला शेत विकायला म्हणत होते, मीच पाठवले होते. मला राया कसा आहे हे जाणून घ्यायचे होते. शेताला जमीनला आई म्हणणारा राया आहे, त्याचा स्वभाव मला खूप आवडला. राया शेतीवर एवढं प्रेम करतो तर माझ्या अकिरावर किती प्रेम करेल, नितीन म्हणतात. तुम्ही रायाचे एवढे कौतुक करत आहे, खूप छान वाटले. आम्हाला पण अकिरा खूप आवडते, पण अकिरा शहरातली आहे. आमच्या गावात राहील का? तिला आवडेल का? ती आमच्या फॅमिलीमध्ये एकत्र राहील का? तिला विचारून घ्या. आता एक्झाम असतील तर ते राहू द्या, आबा म्हणतात. तिला राया आवडतो, आमचे काही म्हणणे नाही आहे. ती शहरातलाच हवा. आमची मुलगीला प्रेम सन्मान देईल, तिची काळजी घेईल, प्रेम करेल. अजून काय हवं, नितीन म्हणतात. आमची काही हरकत नाही. मला वाटते 3 महिने काही चर्चा करायला नको. मी येणार आहे, संजय तिथे आला आहे तेव्हा भेटून बोलून घेऊ, आबा म्हणतात. तुम्ही म्हणाल तसं. बाकी काय चालू आहे, नितीन म्हणतात. आम्ही सगळे आनंदात आहे. अकिरा कशी आहे, आबा म्हणतात. त्यांच्या खुशालीच्या गोष्टी चालू होत्या. थोडा वेळ बोलून ते कॉल कट करतात. विवेक आज पुण्यात जाणार होता. बॅग पॅक करत होता, आठवण करून सामान ठेवत होता. जयश्री आज दुकानात गेल्या नाही होत्या. विवेकसाठी खायला करत होत्या. जवळ असलं तर काही काळजी नाही, त्यांचे असं म्हणणं होतं. माई पण त्यांना मदत करत होत्या. आबा डेअरीत गेले होते. राया आणि अजित पण शेतात काम करत होता. त्यांना पण आज चांगलं वाटत नव्हतं. दोघं पण काहीच बोलत नव्हते, त्यांचे काम करत होते. विवेक जाणार म्हणून त्यांना दुःख झालं होतं. दाखवले नाही तरी सगळ्यांनाच दुःख होईल. ज्योती तर खूप रडेल, म्हणून ते शांत होते. दादा, आज काय झालं आहे? तुम्ही बोलत नाही आहे. काही मस्ती नव्हती, एकमेकांना चिडवत नव्हते, जेवण पण नीट केलं नव्हतं. घरी काही झालं आहे का? रखमा पण सांगते, आता जास्त कोणी घरात बोलत नाही. सजित दादा पण मुंबईला निघून गेला ना. आरती वहिनी आणि संजय दादा पण गेले. घर खाली होत आहे, चाललं आहे, शिरप्या म्हणतो. घर खाली होत आहे. विवेक पण पुण्याला जात आहे. कामासाठी तर जावंच लागेल. त्याची आठवण येत राहील. तो जातो म्हणून वाईट वाटत आहे, राया म्हणतो. चांगली कंपनी आहे, तो हुशार आहे, सिलेक्ट होईल, त्याचा अभ्यास चांगला आहे, काम पण करेल, अजित म्हणतो. मग दादा चांगला आहे की त्याची प्रगती होईल, आपल्या घराचं नाव तिथं पण मोठं होईल. विवेक दादा चांगलं काम करतील. आपण जाऊ की पुण्याला दादाला भेटायला. माझा गण्या पण शिकत आहे, अभ्यास पण चांगला करतो. मास्तर सांगत असतो, तुमचा गण्या हुशार आहे, चांगले मार्क्स पडतात, शिरप्या म्हणतो. चांगलं आहे, त्याला शिकू दे. काही वाटलं तर मला सांगत जा, मी त्याला मदत करत जाईल. नको काळजी करू, राया म्हणतो. त्याच्या कामाला लागतात. विकासने विवेकसाठी काही वस्तू आणल्या असतात, विवेकला देतात. आज ते पण लवकर आले असतात. ज्योती पण कॉलेजमधून येते, तिला राया आणि अजित घेऊन येतात. टियाने ज्योती सोबत विवेकसाठी लेटर बरंच काही पाठवलं होतं, ते पण विवेकने ठेवले. विकास, ज्योती, राया आणि अजित आपल्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेले. मामा, हे घर बघू, तुम्हाला आवडलं का? बघा ना किती छान आहे, स्वरा म्हणते. स्वरा कॉलेजवरून आली होती. सजित पण ऑफिसमधून आला होता. स्वराला माहिती असलेले जवळचे घर दाखवत होती. 1-2 घर बघितलेले असतात, ते काही एवढे चांगले नसतात. आता जे घर बघत आहे ते स्वराला आवडलं होतं. ती संजयला सांगत होती, आपण हे घर फायनल करू, स्वरा म्हणते. अजितला पण आवडलेले असते. बाबा, मला पण आवडलं आहे, आपण त्या माणसांसोबत बोलून घेऊ,
त्याला सांगू लवकर घरात राहायला येऊ, अजित म्हणतो. मला आवडलं आहे, तुम्हाला पण आवडलं आहे, त्यांच्यासोबत बोलून घेऊ. आता घरी जाऊ. तुम्ही आला तसा घर बघायला आपण निघालो. चहा आणि नाश्ता करून घेऊ, संजय म्हणतात. घरी निघून जातात. लता आणि आरती मस्त नाश्ता आणि चहा बनवून दिला. त्यांनी मस्त खाऊन घेतलं. नरेन पण आला, तो पण त्यांना जॉईन झाला. त्यांच्या मस्त गप्पा चालू झाल्या. घर फायनल करून आले. लवकर सामान टाकून देऊ. आबांचा फोन आला होता, सामान पाठवून देऊ का, संजय म्हणतात. दादा येत असेल तर चांगलंच आहे, किती वर्षांनी तो माझ्याकडे येईल, लता म्हणतात. राया दादा आणि अजित दादा पण येईल, त्यांच्यासोबत मजा येणार. नंतर सज्जितकडे बघून शांत होते, कारण सज्जित काही बोलत नाही होता. त्याला आनंद झाला असं पण वाटत नाही होतं. तो विचार करत होता. विवेक पुण्याला जायला निघाला होता. सगळ्यांनी त्याला आनंदात निरोप दिला. जयश्री विवेक गेल्यावर खूप रडल्या. ज्योती पण खूप रडली. त्यांचे चांगले होत आहे म्हणून सावरल्या. ज्योती, काकी कशाला रडता, आम्ही दोघं आहे की तुम्हाला त्रास द्यायला. आठवण आली की आपण जात जाऊ, तो पण येईल. त्याला काय खाऊ घालणार होती ते मला खाऊ घालत जा, अजित म्हणतो. बस कर, कधी पण तुला खायचं सुचतं, दुसरं दिसते का, राया म्हणतो. अजून कोणी तशी भेटली नाही, भेटली की तीच दिसेल, तिलाच बघत असेल, अजित बोलून जातो. कोण आहे कोणी नाही असं बघितले नाही. काय बोलला, परत बोल, तुला कोणी पाहिजे, आबा आवाज चढवून बोलतात. अजितचा एक शब्द पण तोंडातून निघत नाही. बाकीचे गालातल्या गालात हसत होते. आबा काही नाही, ते असंच बोलत होतो, अजित घाबरत म्हणतो. आबा जोरात हसायला लागतात. बाकीचे पण हसतात. राया तर खूप हसू येते. आबा किती घाबरवतात, मी किती घाबरलो. नंतर अजित रायाकडे बघतो. तुला ना नंतर बघतो, तो त्याच्याकडे रागात बघत म्हणतो. आता जरा सगळ्यांना बरं वाटत होते. मी पण उद्या पोरांना घेऊन मुंबईला जाईल. संजयचं सामान घ्यायचं आहे. विकास, तू घरी राहशील का, सोबत शिरप्याला पण ठेव, आबा म्हणतात. हो आबा, राहील ना, तुम्ही जाऊन या, विकास म्हणतो. मी काय म्हणतो आबा, तुम्ही जाऊन या, मी पण घरी राहतो, अजित म्हणतो. रायाला आवडत नाही, तो काही बोलत नाही. आबाला पण वाटत असते की सजितला पण सोबत घेऊन जायला पाहिजे, ते पण काही बोलत नाही. संजयच्या रूममध्ये जातात. त्यांच्या लागणारं सामान भरतात. त्यांच्यासोबत माई पण असतात. फोन करून विचारून घेतले होते, काय हवे आहे ते विचारून घेतले होते. विकास दुकानात निघून गेले. जयश्री थांबल्या होत्या, पण माईने त्यांना पाठवून दिले. आता काही काम नाही आहे, माई म्हणतात. विकास आणि जयश्री दुकानात निघून जातात. ज्योती पण माई आणि आबांना मदत करते. त्यांना सामान बांधून होऊन जातो. आबा पण डेअरीत निघून जातात. डेअरीत पण अशीच ठेवली चांगली नव्हती. सखारामला थांबवले होते. त्याला पण किती वेळ डेअरीत थांबवून ठेवणार, म्हणून आबा काम झाले तसे डेअरीत जायला निघाले. अजय, काय झाले, तू का नाही बोलला, तू तर येणार होता ना, तुला मुंबईत जायचे होते, राया म्हणतो. रायाला अजित नाही म्हणाला म्हणून वाईट वाटत आहे. त्याला पण अजित सोबत हवा होता. काकासोबत शिरप्या राहायला सांगितलं, मग शेतात कोण राहील, मी तो विचार केला. काका पण कुठं एवढं पाहू शकणार आहे, माई आहे, ज्योती, जयश्री, काकी, बायका जास्त आहे, म्हणून मी बोललो मी पण घरी राहतो. मला तर आवडले असते ना, मस्त स्वरासोबत बोललो असतो, फिरलो असतो, मस्त मजा केली असती, अकिराला भेटता आले असते, लता आत्याचे घर पाहिले नाही ते पण बघून घेतले असते. रायाला वाईट वाटत होते. तो म्हणत होता ते पण बरोबर होतं, घरी काका एकटे कसं बघणार, राया विचार करत होता. राया काही बोलत नाही, अजित पण काही बोलत नाही. आबा घरी येतात. सांगतात, गाडीवाला रात्री निघायचं म्हणत आहे, आपल्याला रात्री निघावं लागेल. राया, तयार राहा. तुझ्या माईला पण सांग, प्रवासासाठी काहीतरी खायला बनवायला सांग, आबा म्हणतात. त्यांची बॅग भरायला निघून जातात. राया पण माईला सांगून त्याचे कपडे काढून ठेवतो. आबा त्यांची एक बॅग भरतात. कॉलेजला सुट्ट्या होत्या. अकिरा आणि स्वराचे बोलणे होत नव्हते. अकिराने स्वराला कॉल केला होता. काय चालू आहे, घर मिळाले का, आधी सामान टाकत आहे, मिनल काही बोलली का, अकिरा स्वराला विचारत होती. खूप छान मिळाले, सगळ्यांना आवडले. आता तिला कोण भाव देत नाही आहे, तरी पण तिला काही वाटत नव्हतं. उद्या सामान टाकून देऊ. आबा मामा आणि रायादादा येत आहे, संजय मामाचं सामान घेऊन, स्वरा अकिराला सांगते. अकिराला तर खूप आनंद झाला होता. राया येणार, त्याच्यासोबत बोलता येणार की नाही काय माहिती, पण बघता तर येईल, त्यावर ती आनंद झाली होती. अकिरा आणि स्वरा बोलत होत्या.
सजितने मिनलच्या डॅडला सांगितले होते, आम्ही घर बघितले आहे, उद्या तिथं राहायला जाणार आहे. मिनलला पण घेऊन जाऊ. अजित म्हणतो, तुम्हाला जायचे तर जा, मी येणार नाही. मिनल म्हणते, मिनल तुला माझ्यासोबत राहावं लागेल, तुला काही त्रास होत नाहीये तरी तू का नाही म्हणत आहे. सजित म्हणतो, मी नाही येणार, तुम्हाला जायचं समजत नाही आहे का. मिनल सजितवर ओरडत म्हणते, तुला समजत नाही का, ते एवढ्या प्रेमाने म्हणत आहे, तुला जावंच लागेल, इथं तू राहायचं नाही, कधीतरी येऊ शकते, चांगलं घर आहे, तुझी सगळी सोय होईल, तुला आवडले तसे घर आहे. मिनलचे डॅड म्हणतात, आता मिनलकडे कोणताच पर्याय राहत नाही, तिला सजित सोबत जावंच लागणार होते. ती काही बोलत नाही, रागात बॅग भरायला गेली. संजय आणि आरती बॅग भरून ठेवले होते. राया आबा पण जेवण करून घेतले, त्यांना जायचे होते, त्यांच्यासोबत पण सगळ्यांनी पण जेवण करून घेतले. माईने खाण्यासाठी सामान भरून दिला. थोड्या वेळाने आबा आणि राया जायला निघाले. अजित त्यांना गाडीपर्यंत सोडायला गेला, त्यांचं सामान गाडीत ठेवला. राया आणि आबांना निरोप दिला, शेतात गेला, रात्री राखण करायला पाहिजे, त्याला ती करायची होती. आबा आणि राया मुंबईमध्ये पोचले होते. अजित घरी फ्रेश होण्यासाठी गेला होता. चहा नाश्ता झाल्यावर परत शेतात जाणार होता. दादासाहेबांना सकाळीच पोलीस स्टेशनमधून कॉल आला होता. दादासाहेब खूप आनंदी झाले होते. तर पुढील भागात दूर दूर चालले, सगळे एकत्र येतात. अजितसाठी रायाला वाईट वाटत होते. आबा गेले तर आहे, पण त्यांना लवकर यावे लागणार आहे. मिनलचे काही चांगलं नाही, तिला सजित सोबत नवीन घरात जावे लागणार आहे. मिनल आणि आरतीचे काय होणार, मजाच आहे सगळी. आरती पण जेवण बनवायला कंटाळा येतो, मिनलचं तर काहीच येत नाही. बघू पुढे. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.